चाकणमधील 20 उद्योजक एमआयडीसी सोडून जात आहेत त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्योजक का सोडून जात आहेत असा सवाल सुळे यांनी उपस्थित केलाय। उद्योग परिसरात रेड कार्पेट करायला पाहिजे। उद्योजकांसोबत 2 दिवसांनंतर बैठक का? उद्योग मंत्र्यांनी तिथे भेट देऊन तातडीने बैठक घ्यायला हवी असं देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या। इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे। जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते। लोक का त्यांच्याकडे जात आहेत। त्यांची इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला। आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स। महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत। रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे? शुक्रवार। बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय, मग रविवारी काय एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाहीत? म्हणजे मला आश्चर्य वाटतंय। उदय बरं मी अनेक वर्ष काम केलंय। माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहेत। मला वाटतं उदय सामंत यांनी उद्योगमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे। आता फोनवर आमच्या सुप्रियाताई पण कितीतरी शेकडो वेळा मी त्यांना फोनवरून व्हिडिओवरून कॉन्फरन्सिंग करताना अनेक समस्यांनी विषयांसंदर्भात बघितलेलं आहे। त्याच्यामुळे आपण केलं तर ते उत्तम। आता उदय सामंत जर एखाद्या कामानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं बोलत असतील तर तो काही विषय होऊ शकत नाही, परंतु आज त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडे विषयच नाहीत। त्याच्यामुळं निराधार अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन आपल्याला राजकारण पुढे ढकलता येतंय का, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी सुरू आहे। चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर आहे। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफॉल्ट होत्या। डिफॉल्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरू झालेल्या नाहीयेत। दरम्यान फडणवीस यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रात कंपन्या बंद झाल्याच्या आकडेवारीचा चुकीचा अर्थ काढला जातोय। देशातील बंद कंपन्यांपैकी 76% कंपन्या या डिफॉल्ट होत्या। 2019-20 मध्ये केंद्र सरकारनं विशेष मोहिमेत सुमारे 6 लाख निष्क्रिय कंपन्या स्ट्राईक ऑफ केल्यात। सक्रिय कंपन्यांच्या संख्येत 10 वर्षात तिपटीहून अधिक वाढ झाली आहे। महाराष्ट्र आजही देशात सर्वाधिक कंपन्या असलेलं राज्य आहे। तर 3 जून 2026 ला 3,96,211 कंपन्या। नवीन कंपन्यांच्या नोंदणीतही महाराष्ट्र आघाडीवर 2025-26 मध्ये 41,525 नवीन कंपन्यांची नोंदणी झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग विश्वाबाबत नकारात्मक चित्र निर्माण करणं चुकीचं असल्याचा दावा करण्यात आला। चाकण औद्योगिक परिसरातील समस्या मान्य असून संबंधित सर्व विभागांची 12 ऑगस्टला बैठक घेण्यात आली आहे। चाकणसाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत। एकही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्र उद्योग स्नेही असून परकीय गुंतवणुकीत राज्याला क्रमांक 1 वर कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान यावर रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। किती कंपन्यांनी करार तुमच्या बरोबर केले आणि किती कंपन्यांनी इथं धंदे सुरू केले हे तुम्ही आकडे सांगा। आम्ही तुम्हाला सांगतोय, आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्या बरोबर चर्चा करायची? आम्ही सगळे आकडे, खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू। सरकारकडनं उत्तर द्यायला कोण पुढे येतंय का हे मात्र त्या ठिकाणी सांगावं। आणि उद्योग मंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्या समोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी। कंपन्यांना व्हिजिट केली, रस्ते बघितले, तिथली परिस्थिती बघितली, इथं एका कार्यालयामध्ये त्यांच्याशी संवाद साधला आणि सगळ्यांशी बोलल्यानंतर इथं ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रश्न आहेत। म्हणजे यादी आता मी जी काढली ती 22 मुद्द्याची यादी झालेली आहे। दुर्दैव असं या मुद्द्यांवर सरकारकडनं कुणीही त्या ठिकाणी चर्चा केलेली नाही। इथे काही लोकांशी आम्ही बोललो। पहिला प्लांट आहे चाकणमध्ये, दुसरा प्लांट आपल्या चाकणमध्ये त्यांनी टाकला नाही, त्यांनी टाकला गुजरातमध्ये। आणि मुख्यमंत्री साहेब असं एखादं वक्तव्य करत असतील की काय नाही कागदावरच्या कंपन्या होत्या त्या बंद झाल्या, हे हास्यास्पद आहे। तुम्हीच सांगा, नाही तर एखाद्या अधिकाऱ्याबरोबर आम्ही ओपन एंडेड प्रेस घ्यायला तयार आहोत।
कुठल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहेत, किती बाहेर गेलेल्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, हे सगळं आम्ही पुराव्यासकट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ. आदरणीय पवार साहेब स्वतः या भागामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये येतील असं आम्हाला कळलेलं आहे. ते सुद्धा या सर्व व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.